व्यवस्थित करा. येऊ द्या सर. येऊ द्या आला होता. थोडंसं. महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा जय असो. सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा जय असो. भारतीय संविधानाचा जय असो. भारतीय लोकशाहीचा जय असो. महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो. आणि ज्यांनी सूर्याला पाहिलं असा सूर्य पाहिलेला माणूस आणि मला त्यांच्याविषयी एक अत्यंत भावलेला विषय सांगतो. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला बौद्ध धम्माची जी दीक्षा घेतली तो जो ऐतिहासिक क्षण आहे तो इतका छान त्यांनी टिपलेला आहे. खरं तर मी सांगणं म्हणजे बरोबर नाही, त्यांच्या शब्दामध्येच तो क्षण सांगतील. अशा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या क्षणाचे ते साक्षीदार आहेत. असे तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या सगळ्यांमध्ये तरुण आहेत. ते आज त्यांचा नगरला कार्यक्रम आहे. कार्यक्रम करून ते पुन्हा या ठिकाणी आलेत. असे आचार्य रतनलाल सोनाग्रा सर यांचा सन्मान आपण भारतीय संविधानाची प्रत, पंचशिलेची मायेची शॉल आणि पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं म्हणून आपण या ठिकाणी रमाई चरणी खास करून आत्ताच ताईंनी वंदना घेतली. मी काकूंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. सगळ्यांनी आपलं भारतीय संविधानाचा जय असो. भारतीय लोकशाहीचा जय असो. सोनग्रा सर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. सोनग्रा सर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी अचानकपणे आज डाळिंबेताई नागपूर चाळीमध्ये एका कार्यक्रमाला गेले असताना त्या ठिकाणी रणपिसे ताई त्यांच्या समोर होत्या. त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. मी काकूंना विनंती करतो. ते कोण आहेत माहिती आहे का? आदरणीय रणपिसे ताईंचा देखील आज जन्मदिवस आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सांगतो. आमची जी ऊर्जा आहे ती सोनग्रा सर आहे. आज देशाची परिस्थिती, लोकशाहीची परिस्थिती, संविधानाची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत भयानक परिस्थिती आहे. मगाशीच मी ताईंना सांगत होतो की या देशाला आग लागलेली आणि आगीचा डोम संपूर्ण देशभर पसरलेला असताना सोनग्रा सर, लताताई राजगुरू, डाळिंबेताई, रणपिसेताई, लक्ष्मण आपण सगळे एक चिमणी चोचीत पाणी आणून ज्या पद्धतीने आग विझवायचा प्रयत्न करते तसंच सर आणि आपण सगळे या देशाला लागलेली जी आग आहे मनुवाद्यांनी लावलेली ती आग विझवण्याचा प्रयत्न आपण करतो. याचा आम्हाला खूप अभिमान. म्हणून सरांसारखी लोक ही या देशाला प्रेरणा देण्यासाठी निर्माण झालेली आहेत आणि आम्हाला अभिमान वाटतो की सरांचं वय किती मी नाही सांगणार, त्यांच्या तोंडूनच आहे. त्यांची मानसिकता, त्यांचं सगळं पाहून आपण सगळ्यांनी थोडक्यात कमी वेळेत मत व्यक्त करून त्यांना आपण आयुष्य दिलं पाहिजे. एक कवी असा म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर हे खरं जायला नको हवे होते आणि
ते म्हणताना असे म्हणतात की आयुष्य तुझे भीमा, आयुष्य तुझे भीमा शतकाच्या पार असते. परंतु संविधान लिहिताना त्यांना जो त्रास झालेला आहे त्या त्रासापोटी बाबासाहेब हे लवकर गेलेले. इथल्या मनुवाद्यांना हेच या जगाला विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, ज्या महामातेने समतेचे स्वराज्य आपल्या उदरात वाढवलं आणि जन्मास घातलं आणि ह्या उभ्या महाराष्ट्राला 2-2 छत्रपती बहाल केले, अशी महामाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आईसाहेब, परस्त्री माते समान मानणारा महाराष्ट्राचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महामातेनं पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करून पांढऱ्या शुभ्र घोंगडीवर बसून 32 वर्ष राज्य केलं, अशी महामाता अहिल्याबाई होळकर, स्त्री असूनसुद्धा छत्रपती होण्याचा ज्या महामातेनं बहुमान मिळवला आणि हातामध्ये तलवार घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये समाजहितासाठी तलवारीसारखी 7 वर्ष तलवारीसारखी तळपली, अशी महामाता ताराराणी भोसले, स्त्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाची देवता क्रांतिवती माता सावित्री, आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न, विश्वभूषण, परमपूज्य बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगबदल घालून गावं मज सांगून गेले भीमराव, लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता यशोधरा, माता भीमाई, तसेच ज्या महामातेनं आपली 4 मुले मातीत गाडली आणि आपल्या पतीकडे कसलीही तक्रार नाही केली आणि ह्या अखंड विश्वाला आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान लिहिलेला घटनाकार बहाल केला, अशी महामाता त्यागमूर्ती रमाई. त्याचबरोबर ज्या महामानवांनी आणि ज्या महामातांनी समाजहितासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला, त्या सर्व महामातांना आणि महामानवांना विनम्र अभिवादन. खऱ्या अर्थानं आज ज्यांचा वाढदिवस आहे, असे जागतिक कीर्तीचे विचारवंत, ज्यांनी सूर्याला पाहिलं आणि त्यांचा सहवास आपल्याला लाभत आहे, असे आचार्य रतनलाल सोनाग्रा सर, त्याचबरोबर महामाता रमामाई स्मारक समितीचे महासमन्वयक आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड, त्याचबरोबर करोडोत एक आणि लाखात एक रमाईची लेक, करोडोत एक रमाईची लेक, आपल्या सर्वांच्या काकू आदरणीय लताताई राजगुरू, त्याचबरोबर माझ्या धम्मभगिनी आदरणीय संगीताताई रणपिसे, त्याचबरोबर आदरणीय माझे धम्मबंधू लक्ष्मीकांत कुंबळे, त्याचबरोबर आमच्या आदरणीय संघमित्र यांच्याबरोबर सरांचा ज्यांना सहवास लाभतो, सरांची सेवा करतात, ते आमचे धम्मबंधू, आपल्या सर्वांना स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम. खऱ्या अर्थानं सरांचा वाढदिवस साजरा करत असताना आता माझ्यासारख्या सामान्यांनी काय बोललं पाहिजे, पण आम्हाला धन्य समजतो की सरांचा सहवास आम्हाला मिळतोय, नाही का. आता सर थकलेले आहेत, सर खूप प्रवासातून आलेले आहेत, पण त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी शुभेच्छा देणं मला गरजेचं वाटलं. कारण सर बोलले, आता सर एवढे मोठे आचार्य आहेत, सर एवढे मोठे हे आहेत, जगतविख्यात आहेत, आणि मग त्यांना आम्ही काय ते जर बोलतील तर त्यांच्यानंतर आम्ही कसं बोलणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आपण तर एवढ्यासाठी आलो की आपण शुभेच्छा द्यायला पाहिजेत म्हणूनसाठी. तर आज ज्यांचा आपल्या सरांच्या बरोबर वाढदिवस असणारे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे आदरणीय भगवानराव वैराट सर अपेक्षित होतं, आता ते येतील जरा वेळाने, आणि माझी धम्मभगिनी आदरणीय संगीताताई रणपिसे यांचाही वाढदिवस आहे, यांचाही जन्मदिन आहे. आणि म्हणूनसाठी मला असं वाटलं की ऐतिहासिक वस्तू आपल्याला जे रमाईनं एवढं आतोनात, म्हणजे त्यांचा एवढं कष्ट आहे, तिचं मातृत्व, तिचं दातृत्व, तिची सहनशीलता, तिचं समर्पण, आणि एवढं सगळं या रमाईच्या इथं आपण ऐतिहासिक ठिकाणी, या पवित्र ठिकाणी माझ्या भगिनीचाही इथं जन्मदिन साजरा व्हावा म्हणूनसाठी मी माझ्या भगिनीला इथं घेऊन आलेले आहे. आणि मग सरांना मंगलमय शुभेच्छा देत असताना आता सरांना काय आपण म्हणणार, सरांनी एवढं सगळं केलेलं आहे, तेवढे कीर्तिवंत आहेत, तेवढे यशवंत आहेत, आणि मगाशी आपण बोलत असताना त्यांच्यातले जे गुण आहेत ते आमच्या संघमित्रा मॅडमनी सांगितले मगाशी की सर मुलाखत देताना कसे देतात, म्हणजे एवढं फ्रँकली, एवढं प्रसन्न, एवढं हसून, म्हणजे मी एवढा मोठा आहे बाबा आणि मी एवढा मोठा आहे तर मी असं कसं बोलायचं. मग मोठ्या माणसाला असं वाटतं मी हसावं का, मी हसू पण नाही असं वाटतं, मग त्याला असं गंभीरच राहिलं पाहिजे का, तर तो मोठा आहे, विद्वान आहे, तत्ववेत्ता आहे, नाही का. आणि मग त्या माणसानं त्याला असं ते स्टेप असतात त्या, नाही हे मला शोभत नाही,
असं न म्हणता ते दिलखुलास असं हसतात, आपल्या सगळ्यांशी बोलतात, सर्वसामान्यांशी बोलतात. आणि आपला जो आम्हाला बरेच आता इथं जसं आम्ही रमायला येतो तेव्हापासून सरांचा सहवास आम्हाला मिळत चालला आहे. तर असा सहवास आम्हाला कायमचा मिळत राहो. कारण मगाशी खाली उतरत असताना ताई म्हणाल्या 100वा वाढदिवस आपण साजरा करूया, परंतु 150 वर्ष जगणारी लोक आहेत, त्याच्या पुढेही जगणारी लोक आहेत आपल्याकडं, आणि ते पण तंदुरुस्त. आणि आत्ताचं जे देशातलं वास्तव जर आपण बघत असू, आणि ते वास्तव, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, आणि वास्तव बदलण्यासाठी सरांच्या सारख्यांची गरज आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना गरज आहे. आणि म्हणूनसाठी सरांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो असं मी इथं म्हणते. कारण की मी माझ्या डाळिंबे कुटुंबियाच्या वतीनं, त्याचबरोबर अखिल मंगळवारपेठ भारतीय बौद्ध महासभा सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बौद्धाचार्य आयुष्यमान नितीनभाऊ वाघमारे आणि आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीनं ज्या ज्या पक्ष संघटनामध्ये, ज्या ज्या संस्थांमध्ये मी काम करते, त्या सगळ्यांच्या वतीनं, ज्या मंडळांमध्ये काम करते, त्या सर्वांच्या वतीनं मी सरांना, त्याचबरोबर वैराट सर, त्याचबरोबर माझे धम्मभगिनी आदरणीय संगीताताई रणपिसे, आपल्या सर्वांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि सुख, समृद्धी, शांती, समाधान प्राप्त हो आणि निर्वाण पद प्राप्त हो अशा मी मंगलमय सदिच्छा व्यक्त करते. आणि हे सगळं होत असताना जसं की आपण आत्ता इथं जन्मदिन साजरा करतो, असंच आम्ही प्रत्येक वर्षी इथं सरांचा आणि आपल्या सर्वांचा जन्मदिन साजरा करूया अशा सर्वसम्यक मंगल मनोकामनेसह मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आणि इथंच थांबते. बोलण्यासाठी जी संधी दिली त्यासाठी मी आयोजकांचे खूप खूप आयोजकांना धन्यवाद देते. जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय. या ठिकाणी कॅन्सर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे नेते त्याप्रमाणे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकचे संघटक आदरणीय लक्ष्मीकांत कुंबळे यांनी थोडक्यात शुभेच्छा द्यावी. ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा अभिवादन करून जागतिकरीत्या विचारवंत आचार्य रतनलाल सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विठ्ठलदादा गायकवाड वाढदिवसाच्या इथं कार्यक्रम ठेवल्याबद्दल विठ्ठलदादा आणि त्यांचे सर्व, लताताई राजगुरू यांना, सर्व डाळिंबेताई आपले सहित वाढदिवसानिमित्त सर्व माता भगिनींना शुभेच्छा देऊन या ठिकाणी रमाबाईच्या इथं सर्व आपल्या रतनलाल सोनरगा यांना लाख लाख शुभेच्छा देऊन 2 शब्द आपल्या इथं सांभाळतो. जय भीम, जय भारत. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. आज या ठिकाणी 1 मे जागतिक कामगार दिवस, महाराष्ट्र राज्याचाही दिवस, जवळजवळ 27 पासून तर 1 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे 3 दिवस साजरे केले जातात. याचं कारण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की कशी विषम परिस्थिती असते. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो आणि सत्ताधारी पक्ष हा लोकांच्या विरोधात होता, महाराष्ट्राच्या विरोधात होता. मी विद्यार्थी होतो, अगदी 10वीत. त्यावेळी मी वर्तमानपत्र काढलं महाराष्ट्रासाठी आणि त्याच्यावरती पहिल्यांदा 4 ओळी लिहिल्या. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. एक 10वीच्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र काढणं हे विलक्षण होतं आणि तेही विरुद्ध बाजूनं घेणं. कारण सगळी वृत्तपत्र सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं, संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं एकच संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचं वर्तमानपत्र मुंबईत निघत होतं. त्याचे संपादक होते अशोक पडबिद्री आणि दिनू रणदिवे. ते दिनू रणदिवे बिचारे आत्ता गेलेत, खूप वयस्कर होऊन गेलेत, पण त्या काळात ते जाऊन होतं आणि फक्त मी नगरहून एक वृत्तपत्र काढलं. आता हे संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचाराकरता काढलं. माझं नाव रतनलाल. तसं पाहिलं तर आपल्या देशातल्या जातीय गोष्टीप्रमाणे
माझा काही संबंध नाही, कशाला मी महाराष्ट्राचं काम करावं, रतनलालनी का करावं. तर माझ्या मित्राला सुद्धा जाऊन लोकांनी दम दिला की अरे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कशाला महाराष्ट्र पाहिजे, तुझा मुलगा काय करतो वगैरे वगैरे. पण सांगण्याचं कारण त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मी होतो, म्हणून महाराष्ट्र दिनाच्या विषयी मला हे सांगताना अभिमान वाटतो. अभिमान असा वाटतो की त्या काळात वृत्तपत्र नाहीत बाजू घेणारी, त्यावेळी मी ही बाजू घेतली आणि भयानक लेख लिहिले. भयानक म्हणजे आता मलाही त्याचं वाटतं की वा ही का आपण कसं लिहिलो. अक्षरशः त्यावेळी मी लिहिलं होतं की 105 हुतात्म्याच्या रक्ताने माखलेले काँग्रेसचे हात अत्तराच्या समुद्रात घातले तरी ते त्याचे पाप डाग जाणार नाहीत, असे हेडिंग, असे शीर्षक माझ्या वृत्तपत्रामध्ये. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात निवडणुका आल्या. BC कांबळे आमच्या भागातून उभे राहिले, त्यांची कोणालाच ओळख नाही, ते मुंबईचे आणि नगरमधून उभे राहिले आणि नगरमध्ये कुठलंच वर्तमानपत्र नाही, माझंच एकट्याचं. तुम्ही सांगितलं बा BC कांबळेचा परिचय तरी लिहून द्या, तर दादासाहेब रुपवतेंना विनंती केली जाऊन की BC कांबळेचा एक परिचय लिहून द्या. त्यांनी लिहून दिला, तो मी छापला. BC कांबळेचं ओळख करून दिली की BC कांबळे कोण आहे. आणि आश्चर्य म्हणजे BC कांबळे निवडून आले त्या आणि फार मोठे आमचे त्या तिथले पुढारी जे होते कानवडे पाटील ते पडले. मी काय काय लिहायचं म्हणजे मला आता आश्चर्य वाटतं की मी लिहिलं की उडत्या अफवा एक कॉलम लिहायचं. त्या अफवामध्ये काय लिहिलं की BC कांबळेंची सगळी भाषणं ऐकून कानवडे पाटलांना वेड लागलेले आहे. मग अशा अफवा म्हणजे आपल्याच वतीनं बातम्या द्यायच्या आणि अशा प्रकारे ते काम केलं. पुढे वयाप्रमाणे ते वर्तमानपत्र आपल्या कारणाने बंदही पडलं, तरी माझी वर्तमानपत्राची सेवा वेगवेगळ्या कारणानं बोलण्यानं चालू होती. भाषणं करत होतो, लोक ओळखायला लागले होते. आणि मग बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मला जास्त डिमांड होती की त्यांना बोलवा. कारण मी कधीतरी एखादं असंच वाक्य बोलून जायचं की मग लोकांना फार एकदम आश्चर्य वाटायचं की बा असं कसं बोलले. एकदा असं काहीतरी बोलताना म्हणालो की त्या हिमालयाकडे पाहण्यामध्ये यांची दृष्टीसुद्धा नाही, बाबासाहेबासारखा हिमालय समोर उभा असताना वगैरे वगैरे. तर लोक बोलणार बाबा याला बोलवा आता. याचं कारण असं होतं की माझ्या मनात जे मी आचार्य अत्रेंना गुरु मानत असे, त्यामुळे सगळ्या गोष्टीचं माझ्या मनावरती परिणाम होत असे. आणि अत्र्यांचं असं होतं की एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे इतकं करायचं की बस, आणि एखाद्यावर जर ते रुष्ट झाले तर मग काय त्याचे वावाडे काढतील त्याचा नेम नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. ज्या BC कांबळेचा मी परिचय छापला, त्यांच्या निवडणुकीमध्ये मी लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर म्हणजे पाहिलं, त्यांच्या सगळ्या चळवळी पाहिल्या. पण एक दिवस असा आला की त्यांच्यावरती टीका करण्याचा मला प्रसंग आला आणि त्यांनासुद्धा फार वाईट वाटलं की मी त्यांच्यावर टीका केली. हे का सांगतो की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हा माझा सक्रिय सहभाग असल्यामुळे मला याविषयी आस्था आहे. आणि दुसरी गोष्ट, कामगार दिवस. मी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत येता बरोबर साम्यवादी चळवळीकडे ओढला गेलो. मला मार्क्स माहीत पडला, मला रशियन क्रांती माहीत पडली, मला समाजवाद माहीत पडला. या सगळ्या गोष्टीतून जागतिक कामगार दिवस काय असतो हे माहीत पडलं की हा लाल झेंडा कसला आहे. आपल्याला माहिती आहे की कुठेही काही चळवळ झाली की एक लाल झेंडा, लाल बावटी की जय म्हणतात आणि मग कामगारांचं आंदोलन सुरू होतं. तर हा कामगाराच्या रक्तानं माखलेला झेंडा आहे म्हणून तो लाल आहे. आणि ही जी जगामध्ये क्रांती आहे की कार्ल मार्क्सने सांगितलं की जगामध्ये तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. आणि खरंच हेच वाक्य आपल्या सगळ्या समाजाला लागू आहे की आपल्याकडे गमावण्यासारखं काय. म्हणून दादासाहेब गायकवाड काय म्हणायचे, अरे आपल्याकडे आहे काय जे नेणार आहे ते, म्हणून आपल्याला हा लढा दिला पाहिजे. कारण आपलं काही गमावणार नाही. जर मिळेल आपल्या हातीच येईल, जे चांगलं होईल तर ते आपल्या हातीच येईल, आपलं काही जाणार नाही. या जागतिक कामगार दिनी मला एक आठवण अशी वाटते की माझी मुलगी JNU विद्यापीठात होती, तीसुद्धा जिंदाबादच्या राजकारणात पडली आणि मग तिचा विषय पॉलिटिकल सायन्स होता.
तिथेही ती MA झाली, पण मोर्चे हे सगळे करायचे आणि जिंदाबाद करायचे. प्राईम मिनिस्टरचा निषेध करायला ती गेली. तर म्हटलं हे कसं काय बुवा, आता मी जेव्हा गप्प बसलो, शांत बसलो, मी काही करत नाही, पण ते सुरू होतं कुठे ना कुठेतरी, ते कंटिन्यू चालू राहतं. तर एक निमंत्रण आलं आम्हाला, याचं फ्रान्सचं निमंत्रण आलं आणि फ्रान्सहून जर्मनी फार जवळ आहे. तर माझी मुलगी माझ्याबरोबर होती. तर तिला मी म्हणालो की अरे आपण इतके जवळ आलो, मला कार्ल मार्क्सचं घर पाहता येईल का, ते जर्मनीमध्ये आहे, कारण फ्रान्स आणि जर्मनीचा आम्हाला जाता येऊ शकतं, ते रेल्वे वगैरे तिथे आहेत, खूप चांगल्या जातात. तर ते म्हणले इथून फ्रान्सहून जवळ आहे, पॅरिसहून ते गाव, पण तुम्ही जर तिकडे गेला तर दूर आहे. म्हटलं चला आपण जाऊया. तर मी आणि माझी मुलगी ट्रियर नावाच्या गावी गेलो जर्मनीच्या. त्या ट्रियर गावाची एक त्या सगळ्या त्यांच्या ज्या रेल्वे गाड्या आहेत इतक्या सुंदर, सगळ्या चांगल्या, त्यात जणू काहीतरी आपण कॅन्टीनमध्ये बसलो, सगळी सोय, माणसं फार कमी आणि सगळ्या गाड्या वेळेवर. मी त्या ट्रियरमध्ये उतरलो, आम्हीच 2 फक्त प्रवासी उतरणार. आम्ही स्टेशनवर उतरलो आणि स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही इथे आलेलो आहोत, मार्क्सचं घर कुठे आहे, कार्ल मार्क्सचं घर कुठे आहे हे त्याला विचारलं. तो उठून उभा राहिला ताडकन. कार्ल मार्क्सचं घर, तुम्ही कुठून आला? तर म्हणजे आम्ही म्हटलं महाराष्ट्रातून, भारतातून आलो. एकदम तो चकित झाला, त्याचे डोळे असे चकाकले की एक मुलगा, एक माणूस आणि त्याची एक विद्यार्थिनी, तिचे हे बापलेक आलेले आहेत आणि त्यांना कार्ल मार्क्सचं घर पाठायचं. तो उभा राहिला, खूप चकित झाला. ठीक आहे म्हणे, सगळा रस्ता वगैरे दाखवला की इथून गेल्यावर तुम्ही असं मिळेल ते. आम्ही गेलो, त्या कार्ल मार्क्सच्या घर पाहिलं, फोटो काढले आम्ही. तर मला विचारलं तुम्ही कुठे गेलात? तर म्हटले तुम्ही चारोधामला जाता, आमचे चारोधाम वेगळे आहेत. आम्ही कार्ल मार्क्सचं घर पाहिलं, मला पॅट्रिस लुमुंबाचं घर पाहायचं होतं, फिडेल केस्ट्रो पाहिजे होते आणि आता जो नेल्सन मंडेला आहे, ही माणसं खरी माणसं आहेत की जी अशी जगली, जगासाठी जगली. तर ते मार्क्सचं घर पाहून आम्हाला खूप आनंद झाला. मी त्याचे फोटो काढले आणि लिहिलं की प्रवर्तक मार्क्सच्या घरी गेलो. पण तुम्हाला आज आणखीन त्याच्यासाठी सांगायची गोष्ट वेगळी, जेव्हा मार्क्स गेला, कार्ल मार्क्सचं घर जर्मनीत आहे, कारण तो मूळ जर्मनीत होता म्हणून, पण तो लंडनमध्ये राहिला आणि जगातलं सर्वात मोठं ज्ञान लायब्ररी संपादन केलं. त्या वाचनालयामध्ये बसून त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामुळे अर्धं जग बदललं. पण तुम्हाला आणखीन आश्चर्याची गोष्ट सांगतो, बॅरिस्टर PG पाटील हे लंडनमध्ये गेले आणि त्याच लायब्ररीत गेले. तर त्यांनी त्याला विचारलं, त्या ग्रंथपालला, की बाबासाहेब कुठे बसत होते? तर त्यांनी ती खुर्ची दाखवली की म्हणे पहा, हीच ती खुर्ची आहे जिथे बसून कार्ल मार्क्सनं डास कॅपिटल लिहिला आणि बाबासाहेब इथेच बसून अभ्यास करत होते. ती खुर्ची आम्हाला दाखवली त्यांनी. आणि PG पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मग मी ती खुर्ची पाहायला गेलो. ती खुर्ची त्यांनी मला दाखवली लंडनमध्ये. पण मी सांगायची दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा मार्क्स मेला, फार हलाखीत होती, त्याची मुली मेल्या, संतती मेली, पण त्याच्याकडे शेवटी पैसे नाही राहिले, तर घरातल्या सगळ्या म्हणजे भांडी विकावी लागली. अशा अवस्थेमध्ये तो गेला, पण ते जगात पुस्तक देऊन गेला. जेव्हा त्याला घेऊन गेले स्मशानभूमीमध्ये, फक्त 19 लोक होते. आणि त्यावेळी त्याचा मित्र फ्रेडरिक एंगल्स असा म्हणाला की हा जो मनुष्य आज गेलेला आहे, हा जगातला फार मोठा मनुष्य आहे. तर लोक चकित व्हायला लागले, अरे ज्याच्या मयतीला 19 माणसं आहेत आणि तो जगातला सगळ्यात मोठा मनुष्य. तो म्हणे पहा, माणूस हा ह्या विचारानं काय काय होऊ शकतं. आणि खरंच मार्क्स गेला, पण त्याच्या विचारानं अर्धं जग बदललं. रशिया बदलला, चीन बदलला, जगात सगळीकडे कामगार क्रांती आली. आपल्याकडे विचार आला, आपल्याकडे समाजवादाचा विचार आला, आपल्याकडे गोरगरिबांचा विचार आला. आणि आता परत आश्चर्य म्हणजे राहुल गांधी तीच गोष्ट आता सांगायला लागले
की या 22 घराण्याकडे सगळी संपत्ती गेली, बाकीच्या लोकांचं काय. तेव्हा यांनी मध्येच आता मोदींनी त्यांना विचारलं की तुम्ही काय साम्यवादी आहात का, असं पत्रकारांना विचारायला लावलं की तुम्ही साम्यवादी आहात का. ते म्हणले मी साम्यवादी वगैरे काही नाही, पण मला हे दिसतं की ही विषमता आहे आणि ही विषमता दूर झाली पाहिजे. मी जे पहिलं पुस्तक लिहिलं होतं काँग्रेसवरती, काँग्रेस, स्वातंत्र्य आणि समाजवाद, ते पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर समाजवादाचं नाव काँग्रेस घ्यायलाच तयार नव्हती, कारण सगळ्या जगामध्ये भांडवलशाही पोहोचली आणि सगळी समाजवादी राष्ट्र कोलमडून पडली. रशिया कोलमडून पडला. एका अमेरिकन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला. आता प्रचाराचं कॉन्ट्रॅक्ट काय असं तुम्हाला सांगतो. एका अमेरिकन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं की रशियाची राजवट उद्ध्वस्त केली पाहिजे. तर तिनं म्हटलं ठीक आहे, आम्हाला इतके पैसे पुरवा, आम्ही रशिया उलटून टाकतो. आणि त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्या कंपनीनं काय काय करावं, पहिल्यांदा विचार केला की यातली काही माणसं आपण परदेशातून बाहेर काढावी, रशियातून. एकदा त्यांना बाहेर काढावं आणि त्यांना जग दाखवावं, मग ते आपल्या देशात बदल करतील आणि आपला शिरकाव होईल. म्हणून त्यांनी गोर्बाचेवला नोबेल प्राईज द्यायला लावलं. त्याला बोलावलं, अमेरिकेत सत्कार केला. त्याला फार बरं वाटलं. मग तो म्हणायला लागला की हा ठीक आहे, तुम्ही या इथे. आणि हे सगळे लोक शिरले, हरे कृष्ण हरे रामवाले शिरले, सगळे शिरले आणि शेवटी रशिया उद्ध्वस्त करून टाकला. बोरिस एल्सिन नावाच्या माणसाच्या हातात सत्ता गेली आणि इतकी मोठी सत्ता जी कम्युनिस्ट पक्षाची होती ती उलथून पाडली एका अमेरिकन कंपनीने. तर सांगत होतो की हे जे भांडवलशाहीचं तंत्र हे आता देखील सुरू झालेलं आहे. मोदींनी सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत की हे काँग्रेसची बदनामी करावी, राहुल गांधीची बदनामी करावी आणि त्यांनी सांगावं की हा मूर्ख आहे, हे काही नाही येऊ शकत. आज खरा विचार राहुल गांधी सांगतायत की काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांच्यासाठी लढणारा पक्ष आहे आणि गोरगरिबांना त्यांचं जीवनमान सुसह्य केलं पाहिजे. काही घराण्यांनाच फक्त कॉन्ट्रॅक्ट देऊन चालणार नाही, तर संपत्तीचं देखील वितरण सगळीकडे झालं पाहिजे. हा विचार जेव्हा राहुल गांधी मांडायला लागले तेव्हा तर जास्त हल्ला होतो आहे. पण आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की राहुल गांधीनं सर्व देश पिंजून काढलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे की माध्यमं काही देत नाही, कुणी काही लिहित नाही, कुणी सांगत नाही, छापत नाही. मग आपल्याला कशाला डायरेक्टच कॉन्टॅक्ट करू ना लोकांना. हे पाहायचंच नाही, हे टी व्हीच बंद करायचे. एकाला विचारलं की बा तुम्हाला कुठला टी व्ही आवडतो, झी टी व्ही आवडतो का अमुक टी व्ही आवडतं, म्हणतो मला बी टी व्ही आवडतो. ते म्हणजे बी टी व्ही म्हणजे काय, ते बंद टी व्ही. तर आता बंद टी व्ही फार महत्त्वाचं आहे. हे झी टी व्ही बी टी व्ही काही महत्त्वाचे नाही. याचं कारण ते सगळं खोटी गोष्ट सांगतात आणि नरेंद्र मोदी देखील खोट्या गोष्टी सांगून आता आपलं बदलत आहेत. आता त्यांची स्थिती खराब झालेली आहे आणि एक आपण शेवटचा घाव जर आपण टाकला तर नक्कीच जाईल. त्यांचं काहीही बहुमत येणार नाही आणि म्हणून ते एकदम निराश झालेले आहेत. सगळी त्यांची मीडिया आता बदलायला लागली, सूर बदललेले आहेत. जो सुधीर चौधरी कधीही बोलत नव्हता तो प्रश्न विचारायला लागला पहिल्यांदा. हे जे विकत घेतलेले पोपट देखील जेव्हा उलटायला लागले तेव्हा आपण समजावं की यांचे दिवस भरलेले आहेत. तर अशा आजच्या स्थितीमध्ये आपल्याला आशेचाही किरण आहे, पण आपल्याला लढायची देखील तयारी ठेवली पाहिजे. याचं कारण आहे की आपल्याला पुढे ते राज्य टिकवलं पाहिजे, कारण यांचं बहुमत येणार नाही. पण हे काय करतील, लार्जेस्ट पार्टी म्हणून द्रौपदी मुर्मूला त्यांनी निवडून ठेवलेलं आहे. द्रौपदी मुर्मूकडून निमंत्रण घेतील आणि सरकार बनवतील. 4-5 पक्ष फोडणं हे त्यांचं खूप सुंदर काम आहे. त्यांना सगळ्यात जास्त माणसं फोडणं, पक्ष फोडणं, इकडून तिकडे घेणं हे माहीत असल्यामुळे ते फोडाफोडीवाले एक्सपर्ट करतील. तर अशा काळामध्ये सुरक्षा देणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. आणि ही जी लढाई आहे ही पुढची तुम्हाला सांगून ठेवतो, पुढची लढाई ही खरोखरच आघाडीचंच राज्य स्थापन करणं, याच लढाईत आपण सहभागी व्हायला पाहिजे एवढंच सांगतो. आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही शुभेच्छा दिल्या याबद्दल आभार मानतो. मी कधीही लोक कमी आहेत की जास्त याचं वाईट का मानत नाही. तुम्ही गमतीने सांगत असतो की मैं तो मजमेवाला हूँ. मी उभा राहतो, औषध विकणारा काय करतो, पहिल्यांदा 3 पत्ते टाकतो,
2 पत्ते ये इधर बोलतो इधर करतो आणि मग सांगतो की देखो अभी इस डिब्बी में क्या है, इस डिब्बी में पद्मनाग है, वो उड़ता है हवा में, लोक जमा होतात की काय काहीतरी आता पद्मनाग डब्यातून निघेल. तो पद्मनाग काही निघत नाही, पण त्यानंतर तो मग आपला औषध विकून मोकळा होतो. तो सांगतो की फिर काय ये दात दुखता है मलम लगाओ, पेट दुखता है मलम लगाओ, आणि ते मलम विकून टाकतो. तसं मी म्हटलं की वो मजमेवाला वो सच्चा वक्ता है. सबसे बड़ा वक्ता कोई ये नेता नहीं है, वाह वाह. वो मजमे वाला है कि जो बराबर दवाई बेचता है और बराबर लोगों को बताता है. तो मतलब मैं तो मजमे वाला हूँ, मैं कोने में भी खड़ा रहूँगा, बात शुरू करूँगा, 10 लोग आ जाएंगे तो मैं अपनी बात बता दूँगा. तर मला गर्दीचंही काही वाटत नाही, मला लाख लोकांचंही काही कौतुक वाटत नाही आणि 5 असले तरी कौतुक वाटत नाही. याचं कारण आहे की माझ्या विचारांचे वाहक 2 माणसामध्ये जरी गेले तरी मला फार आनंद वाटेल, की एका माणसाला जरी मी बदलू शकलो तरी मला आनंद वाटेल. यामुळे मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रामाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने आपले सर्वांचे लाडके रतन सोनाग्रा दादा यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. तसेच आमच्या संगीताताई रणपिसे यांचाही वाढदिवस साजरा करत. त्या कार्यक्रमाला डाळिंबेताई आहेत, आपले लक्ष्मण दादा आहेत आणि कैलास झेंडे आहेत आणि ज्या आपल्याला एकता संगताई मित्रा या सर्व उपस्थित आहेत. आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते आमचे विठ्ठलदादा गायकवाड. हे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत दादांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. खरं वास्तविक दादांच्याबद्दल बोलायचं म्हणजे आता त्यांनी त्यांचे माहिती आपल्याला सर्व सांगितलेलीच आहे. आणि ह्या माता रामाईंच्या इथे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत, आपल्या रणपिसेताईंचा देखील. पण खरं असं की हा फक्त एकच कार्यक्रम नाही, पण इथं सातत्याने कार्यक्रम इथं घेतले जातात. आणि रमाईंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, सर्व मोठमोठ्या हस्तींचा इथं सर्व नाव उल्लेख घेतलेला जातो. आणि त्यांची प्रेरणा ही सर्व पुण्यातच नाही तर जगभर आपली पोचवण्याचं काम करत आहोत. आणि दादांनी, विठ्ठलदादा हे सातत्याने इथे थांबून वाढदिवस म्हणा किंवा कोणते सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, व्याख्यान म्हणा, बरेच असे कार्यक्रम इथे घेतलेले जातात. आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आता दादांचा जसा वाढदिवस साजरा होतो तसे अनेकांचे वाढदिवस इथं साजरे केले जातात आणि प्रत्येक गोष्टीचे इथं कार्यक्रम घेतलेले जातात. आणि दादांनी आतापर्यंत जे काही पुस्तकं लिहिलेत, जे साहित्य हे केलेले आहेत ते संपूर्ण घराघरात त्यांनी पोचवलेसुद्धा आहेत. आणि कोणताही कार्यक्रम असला तर ते 200, 500, 1000 इथं पुस्तकं आमच्याकडं आणून ठेवतात. आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हे मोठे फुलांचे गुच्छ देण्यापेक्षा, हार घालण्यापेक्षा आम्ही तो पुस्तक त्यांना देऊन लोकांचे सत्कार करत असतो. आणि हे म्हणजे आता जसं पुतळा बसवल्यापासून आपण हे कार्यक्रम सातत्याने इथं राबवत आहोत. आणि 24 तास इथं जसं GTV चालू असतं तसं GTV आमचे विठ्ठलदादा गायकवाड इथे हे सारखे बसलेले असतात. रात्रंदिवस तुम्ही कधीही बघा तुम्ही. आणि त्यांना घरदार हे जरी असलं परंतु त्यांचं घरं इथंच आहे, सर्व इथंच त्यांचं सर्व चालू असतं. प्रत्येकाचा कार्यक्रम हे इथं साजरे करत असतात. आणि जसं त्यांनी सांगितलं की वाढदिवस आता त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा पण वाढदिवस आहे. मला तर असं म्हणायचं आहे की ते प्रत्येक जणांचे वाढदिवस साजरे करतात. लोकांनीसुद्धा विचार केला पाहिजे की त्यांच्यासुद्धा वाढदिवसाला आपण यायला पाहिजे, आवर्जून उपस्थित राहावं असं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आणि त्यांचा वाढदिवस आपण इथे 5 तारखेला साजरा करणार आहोत. आणि आपण सर्वजण आलात. आणि दादांनी जे काही आता आपल्याला आमंत्रण दिलं, माझे वडील आणि ते एकदम नगरला असताना त्यांची म्हणजे एकमेकांची ओळख आणि सातत्याने आता जसं ते दादासाहेब गायकवाडांचं नाव घेतलं
शांताबाई दाने असतील, दादासाहेब गायकवाड असतील, आम्ही त्यांच्या हॉस्टेलमध्येच मी तिथे राहायला होते. त्याच्यामुळं 5वी ते 10वीपर्यंत दादासाहेब गायकवाडांच्या हॉस्टेलमध्ये मी काढलेले आहेत. आणि असंच करत असताना इथपर्यंत आम्ही पुणे शहरमध्ये आलो. आणि आतापर्यंत जसं दादांनी तुम्हाला ओळख करून दिली, त्यामुळं मी काही जास्त काही बोलत नाही. परंतु इथून पुढं दादांचं आयुष्य आणि ताईंचं आयुष्य सुखा समृद्धीचं भरभराटीचं जावो. त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण होत आणि असेच दरवर्षी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करू. त्यांना 100वर 25 वर्ष लाभो हीच त्यांना आपल्या रामायणच्या चरणी आशीर्वाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धर्मपालन करताना चला.